नमस्कार सर्वांना. तर आज आहे रविवार. तर आजच्या दिवसाचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आजच्या लंचसाठी मी बनवणार आहे या तेंदुळाची भाजी. याला तोंडली असे सुद्धा म्हणतात. तर याची भाजी मी बनवणार आहे. याला खूप माती लागलेली होती, त्यामुळे मी पाण्यामध्ये असं याला ठेवलेलं आहे. तर या प्रकारे मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि आता मी याला कट करत आहे. तर बरीचशी तेंदुळं किंवा बरीचशी तोंडली ही पिकलेली होती, त्यामुळे काही थोडीफारच निघाली, बाकीची सर्व पिकलेली होती. तर अशा प्रकारे मी कट करून घेत आहे. उभ्या उभ्या फोडी, उभ्या उभ्या चिरा देऊन छोटे छोटे तुकडे करून घेत आहे. तर अशा प्रकारे मी याला आता चिरून घेतलेले आहे. तर बघू शकता तुम्ही या प्रकारे मी लांब लांब अशा कट तयार केलेले आहे. तर अशा प्रकारे तेंदुळं सर्व चिरून घेतलेली आहे. तोंडली काही पिकलेले निघालेले आहेत, तर काही चांगले निघालेले आहेत. थोडेफार पिकलेले असले तरी पण भाजीही छान होते, चांगली लागते, चवदार लागते. आता फोडणीची तयारी करत आहे. तर कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल टाकलेलं आहे. जितकं आपल्याला आवडतं तेवढं. त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडल्यावर आता त्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे. अतिशय सिंपल पद्धतीने भाजी तयार करत आहे. त्यानंतर लसूणची पेस्ट टाकलेली आहे. त्यानंतर मीठ टाकलेलं आहे, हळद टाकलेली आहे, थोडा गरम मसाला घेतलेला आहे, त्यानंतर थोडं लाल तिखट टाकलेलं आहे. सर्व एकजीव असं मसाला फिरवून घेतलेला आहे तेलामध्ये. आता यामध्ये मी हे चिरलेले तोंडली टाकलेले आहेत. तोंडली टाकून छान मस्त फिरवून घ्यायची आहे, एकजीव करून घ्यायची आहे आणि याला बिना पाण्यावर फक्त तेलामध्ये शिजू द्यायचं आहे. यावर झाकण ठेवायचं आहे आणि वाफ काढून एकदा पुन्हा फिरवून द्यायचं आहे. फिरवून झाल्यावर पुन्हा एकदा त्यावर झाकण ठेवायचं आहे. आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा वाफेवर शिजू द्यायचं आहे. आणि अशा प्रकारे याची ही भाजी खूप अप्रतिम लागते आणि ही भाजी ऑलरेडी तयार झालेली आहे. तर आज मी बनवलेली होती तोंडल्याची भाजी. तुम्हालाही नक्कीच आवडत असेल. आणि हे जे कपडे आहे हे गेल्या 8 दिवसापासून असे आहेत. तर आज मी याच्या घड्या नीट करून ठेवलेल्या आहेत. त्यानंतर मी माझ्या मुलाला नाश्ता देण्यासाठी ब्रेकफास्टसाठी ओट्स, त्यामध्ये केळं आणि त्यानंतर त्यामध्ये दूध तसंच पीनट बटर टाकून त्याला नाश्त्यासाठी दिलेलं आहे. त्याचबरोबर मी माझ्यासाठी कॉफी बनवलेली आहे. तर बघू शकता गरमागरम कॉफी मी आता घेणार आहे. आता मी दूध गरम करत आहे, ते ओट्समध्ये टाकणार आहे. तर दूध गरम होत आहे. बघा दुधाला उकळी आलेली आहे आणि हे गरम दूध मी ओटमध्ये टाकत आहे. ओटचा नाश्ता मुलांसाठी खूप हेल्दी नाश्ता असतो आणि त्याने भूक पण लवकर लागत नाही. खूप पोटभर असा नाश्ता होऊन जातो. यामध्ये चॉकलेटचं पीनट बटर टाकलेलं आहे. पीनट बटर टाकून छान मिसळून एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे मुलाला खायला द्यायचं आहे. तर असा नाश्ता हा खूप हेल्दी नाश्ता आहे. त्यानंतर आज थोडा वेळ होता म्हणून शेंगदाणे भाजून घेतलेले आहे आणि याचं मी कूट करून ठेवणार आहे, जेणेकरून प्रत्येक वेळेस भाजीला प्रत्येक वेळेस तयार असं शेंगदाण्याचं कूट मिळेल. तर मिक्सरमध्ये शेंगदाणे टाकून घेतलेले आहे, ते मिक्सरमधून ग्राइंड करून घेतलेले आहे आणि आता यासारखा हा शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे. हा मी एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. 8 ते 15 दिवस हा सहज पुरतो आणि हा शेंगदाण्याचा कूट मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे, जेणेकरून तो जास्त दिवस टिकेल. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.